आज जेव्हा कपड्यांची इस्त्री करून मी मागे वळून पाहिले, तेव्हा माझा नवरा विजय अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला. त्याच्या शरीरावर पाण्याचे थेंब चमकत होते. तो माझ्याकडे सरकला, जेणेकरून त्याने माझ्याकडून इस्त्री केलेले कपडे घ्यावेत. माझी नजर जेव्हा त्याच्या शरीरावर खेळली, तेव्हा मला असं वाटले की मी पुढे जाऊन विजयला छातीशी घट्ट मिठी मारावी. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. मी विजयची पत्नी असूनही त्याच्या जवळीकसाठी असुसलेले होते. आणि आज त्याला अशा प्रकारे माझ्या समोर बघून माझ्या आत एक विचित्र तळमळ निर्माण झाली होती. माझ्यात नजरेची तीव्रता जाणवून विजयने आपला घसा साफ केला आणि माझ्याकडे हात पुढे केला आणि कपडे मागितले. मी पटकन माझी नजर खाली झुकवून विजयच्या हातात कपडे दिले आणि तोंड फिरवले. मी ज्या प्रकारे त्याच्याकडे बघत होते, त्यामुळे माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करेल याची मला खूप लाज वाटली. विजयला कपडे देऊन मी पटकन खोलीतून बाहेर पळाले, कारण विजयची मुलगी मनू बाहेर लाऊंजमध्ये रडत होती. काही वेळाने विजय तयार होऊन खोलीतून बाहेर आला, तेव्हा मी पुन्हा त्याच्याकडे बघतच राहिले. तो एक उंच आणि अतिशय देखणा माणूस होता. त्याची शरीरयष्टी अशी होती की कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडू शकते, आणि मी तर त्याची पत्नी होते, त्यामुळे माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार होता. माझे हृदय आपोआपच त्याच्यासाठी धडधडू लागले. पण नेहमीप्रमाणे विजयची नजर माझ्याकडे नसून मनूवर होती. त्याने 8 महिन्यांच्या मनूला आपल्या मांडीवर घेतले आणि तिचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. मनूचे लाड कौतुक केल्यानंतर विजय ऑफिसला जायला निघाला, तर मी मनूचे गालावर त्याच बाजूने चुंबन घेतले ज्या बाजूने विजयने चुंबन घेतले होते. त्यात मला विजयचा अशा प्रकारे स्पर्श झाला की या कृतीमुळे माझ्या भावना पूर्णपणे भडकल्या. आताही मी वारंवार मनूच्या गालावर त्याच बाजूने चुंबन घेत होते जिथे जिथे विजयने होठ टेकवले होते. असे केल्याने मला खूप शांती आणि आनंद मिळत होता. माझ्यापासून काही अंतरावर बसलेल्या माझ्या सासूबाईंनी माझी ही कृती पाहिल्यावर त्या हसल्या आणि बोलू लागल्या की सुनबाई, तुझ्या लग्नाला 6 महिने होत आले आहेत. मनूही आता मोठी होत आहे. आता तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाचा विचार करायला हवा. माझ्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मी पुन्हा खजील होऊन मान खाली घातली. त्यासुद्धा हॉलमध्ये बसल्या होत्या हे मला लक्षातच आले नाही. माझ्या चेहऱ्यावर लाजेचे भाव पाहून सासूबाई बोलू लागल्या की सुनबाई, तू आणि विजयने चांगले नाते निर्माण करावे आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही दोघे पती पत्नी आहात, पण अजून किती दिवस हा उंदरा मांजराचा खेळ खेळत राहणार? मला माहीत आहे की माझा मुलगा तुला वेळ देत नाही. तो अजूनही त्याच्या हृदयात तुला बायकोचं स्थान देऊ शकला नाही. परंतु यासाठी तुला स्वतःला कठोर परिश्रम करावे लागतील. जोपर्यंत तू तुझी लाज सोडून देत नाही आणि तुझ्या पतीला तुला त्याची गरज आहे आणि तुझा त्याच्यावर हक्क आहे याची जाणीव करून देणार नाहीस, त्याशिवाय त्याला देखील तुझं प्रेम कधीच कळणार नाही. पल्लवी गेल्यानंतर पल्लवीसोबत त्याचे आयुष्य देखील संपलं आहे असंच त्याला वाटतं. पल्लवीसाठी देवाने इतकंच आयुष्य लिहिलं होतं, यात आपण काहीही करू शकत नाही. विजयचे पल्लवीवर खूप प्रेम होते. तिच्या अकाली मृत्यूने तो पूर्णपणे तुटून पडला आणि कदाचित आजही तो पल्लवीला त्याच्या मनातून काढून टाकू शकला नाही. म्हणूनच तो तुला त्याची पत्नी होण्याचा अधिकार देऊ शकला नाही. पण तू त्याची पत्नी आहेस आणि तुझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे याची जाणीव तुलाच त्याला करून द्यावी लागेल, तरच तुमचे वैवाहिक जीवन सुरू होईल. सासूबाईंचे बोलणे ऐकून मी देखील विचार करू लागले की खरंच विजयच्या प्रेमासाठी आणि त्याच्या सहवासासाठी मी अजून किती दिवस अशी गुदमरत राहणार? शेवटी तो माझा नवरा आहे. माझा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे आणि मी देखील सुंदर आणि मजबूत आहे. मलाही भावना आहेत आणि मी माझ्या भावनांना थाप देऊन झोपवू शकत नाही. प्रत्येक पुरुषाची आणि प्रत्येक स्त्रीची ही नैसर्गिक इच्छा असते की त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या सहवासाची गरज भासते. मलाही विजयचा सहवास आणि प्रेम हवे होते, पण या आगीत मी किती दिवस स्वतःच जळत राहणार होते. मग पूर्ण दिवस घरच्या कामात घालवायचा आणि मग रात्री झोपायला आडवी झाले की नवरा जवळ असूनही रात्रीचा एकटेपणा मला झोपू द्यायचा नाही. आम्ही एकाच पलंगावर झोपायचो, परंतु मध्ये भरपूर जागा असायची. कधी म्हणून त्या जागेवर झोपत असे, तर कधी विजय मनूच्या अनुपस्थितीत उशी ठेवत असे. आज देखील आमच्या दोघात अंतर म्हणून एक उशी ठेवली होती. पण आज माझी इच्छा होती की मी माझा हात पुढे करून विजयला स्पर्श करावा. मला त्याचे अस्तित्व अनुभवायचे होते. स्वतःला त्याच्या बाहुपाशात समर्पण करायचे होते. पण हे छोटेसे अंतरही शतकांच्या अंतरा एवढेच होते. माझी नजर सतत शर्टलेस विजयच्या पाठीवर खेळलेली होती.
मी त्याला नीट निरखून बघत होते की तेव्हाच अचानक विजयने वळून माझ्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या नजरेने त्याला जाणवले असेल की मी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. मी एकदमच घाबरले होते. विजयने माझ्याकडे खोलवर कटाक्ष टाकला आणि पुन्हा तोंड फिरवून झोपून गेला. माझ्या या कृतीची मला खूपच लाज वाटत होती, पण मी तरी काय करणार? माझ्या भावना माझ्या नियंत्रणात नव्हत्या. मग मी विजय गाढ झोपेत गेल्यावर हळूहळू त्याच्या पाठीवर बोटे फिरवू लागले. ज्या क्षणी मला त्याचा स्पर्श जाणवला त्या क्षणी माझं हृदय खूपच धडधडत होतं. मग मला हळूहळू त्याचे अस्तित्व जाणवू लागले. पण विजय झोपलेला नसून जागा आहे आणि त्याला माझ्या कृतीची जाणीव होती याची मला अजिबातच कल्पना नव्हती. सकाळी विजयचा शर्ट इस्त्री केला असता हा प्रकार उघडकीस आला. मी त्याला कपडे द्यायला लागले तेव्हा तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत बोलू लागला की रात्री तुला झोप येत नव्हती म्हणून तू माझीही झोप उडवलीस. मी अचानक विजयच्या डोळ्यात पाहिलं आणि मला कळलं की तो रात्री जागत होता. मला इतकी लाज वाटली की मी माझी नजर शरमेने खाली झुकवली. पण तरीही आज मी विजयशी हिंमत करून बोलले की हो, मला रात्री झोप येत नव्हती, पण तुला कधी काळजी आहे का माझी, मी झोपले आहे की नाही? आज नकळत एक छोटीशी तक्रार माझ्या तोंडातून बाहेर पडली होती. मी डोळे मोठे करून विजयकडे पाहिले तेव्हा विजयच्या चेहऱ्यावर काही लाजिरवाण्या रेषा दिसल्या. कदाचित तो माझ्यावर अन्याय करतोय हे त्यालाही कळले असेल. पण पल्लवीचे प्रेम त्याच्या हृदयात खोलवर रुजले होते, म्हणून विजय मला माझा अधिकार देऊ शकत नव्हता. माझ्या हातातून शर्ट घेऊन विजय पुन्हा बाथरूममध्ये गेला. कदाचित त्याला त्याच्या भावना माझ्यापासून लपवायच्या असतील. मी पण पटकन खोलीतून बाहेर पडले. स्वतःच्या अधिकारांची जाणीव करून देऊन मी विजयला लाजवले होते. पण खरं तर हे होतं की मला स्वतःलाच मनातून खूप लाज वाटत होती की रात्रीच्या कृतीचा विचार करून विजय माझ्याबद्दल काय विचार करत असेल. स्वतःच्या नवऱ्याला हात लावताना इतका विचार करणारी मी बहुधा पहिली बायको असावी. माझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग पाहून सासूबाई म्हणाल्या की काय झालं सुनबाई? कळत नाही का, पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मनातलं दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर यायला लागलं. मी माझे अश्रू पुसले आणि माझ्या सासूबाईंजवळ तक्रार केली की आई, जर विजयला जीवनसाथीची गरजच नव्हती तर तुम्ही त्याच्याशी माझं लग्न का केलं? गोष्ट मनूबद्दल होती तर तिला तुम्ही पण सांभाळू शकला असता. तुम्ही माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? मी रोज विजयची सर्व कामे माझ्या हाताने करते. विजयचे आयुष्य मनूमध्ये आहे आणि मी मनूला माझी मुलगी म्हणून मनापासून स्वीकारले आहे. मनूच्या छोट्या दुखापतींना जसं विजयचं मन दुखतं ना, तसंच माझंही मन दुखतं. त्या निरागस मुलीत मला माझीच मुलगी दिसते, पण विजयला हे सर्व का दिसत नाही? मी सुद्धा त्याच्या प्रेमाच्या एका थेंबासाठी आसुसते याची त्याला का पर्वा नाहीये? माझं म्हणणं ऐकून सासूबाईंनी मान खाली घातली आणि बोलू लागल्या की हे बघ सुनबाई, मला माहीत आहे की विजयने तुला अजून बायकोचा दर्जा दिला नाही. मला हेही चांगलं माहीत आहे की तुम्हा दोघांमध्ये अजून काही नातं नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव, विजय मनाने खूप चांगला मुलगा आहे. पल्लवीवरचे त्याचे हे वेडे प्रेम पाहून मी देखील हैराण व्हायचे, पण कदाचित देवाला त्याचे हे प्रेम आवडले नसेल. पल्लवीला पल्लवी पल्लवी म्हणताना त्याला कधीच कंटाळा आला नाही. पल्लवी त्याला त्याच्या नजरेसमोर दिसली नाही तर तो पल्लवीला इकडे तिकडे शोधू लागायचा आणि जर पल्लवी तिच्या माहेरी गेली तर तो जळालेल्या मांजरासारखा हिंडत राहायचा. पल्लवीचे पण विजयवर असेच प्रेम होते. कधी कधी त्यांचे प्रेम पाहून मला भीती वाटायची की त्यांच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये. पण शेवटी तेच झालं ज्याची मला भीती होती. पल्लवी गरोदर राहिल्यावर 7व्या महिन्यातच तिची प्रकृती अचानक बिघडली. पल्लवीला घेऊन आम्ही सर्वजण दवाखान्यात धावलो, पण डॉक्टर म्हणाले की एकतर बाळाचा जीव वाचू शकतो किंवा तुमच्या पत्नीचा. त्यावेळी विजयने स्पष्टपणे सांगितले होते की तुम्ही काहीही केले तरी माझ्या पत्नीला वाचवा. डॉक्टरांनी पल्लवीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण देवाने पल्लवीचे आयुष्य एवढेच लिहिले होते. मुलीचा जीव तर वाचला, मात्र पल्लवीचा जीव गेला. आता विजयचा जीव मनूमध्ये अडकला आहे, कारण हे त्यांच्या प्रेमाचे लक्षण आहे. मी तुला शेवटचं सांगते की याआधी की पल्लवीची जागा दुसरी कोणीतरी घेईल त्याआधी तू पत्नी म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण कर आणि तुझ्या पतीला तुझ्या बाजूने घे. तो तरुण देखणा आहे, त्याला पल्लवीसारखी दुसरी कोणी सापडली तर तुझे काय होईल? माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी घाबरले आणि मी ठरवले की मी विजयला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत मला त्याच्यासमोर खूप लाज वाटायची, कारण मी त्याची दुसरी बायको होते आणि त्याच्या हृदयात माझ्यासाठी जागा नाही हे मला माहीत होतं. पल्लवीच्या जाण्यानंतर विजयनेही जगण्याची आशा गमावली होती. आज जर तो जिवंत आहे तर ते फक्त मनूमुळेच,
आणि जर मी त्याच्या आयुष्यात सामील आहे तर ते देखील मनूमुळेच. पल्लवीच्या जाण्यानंतर मनूला आईची गरज होती. त्यावेळी विजयच्या आईची तब्येत बिघडली होती. मनूला सांभाळण्याची तिची ताकद नव्हती. म्हणून कसे तरी तिने विजयला मनूच्या फायद्यासाठी लग्न करायला पटवले आणि मी विजयच्या आयुष्यात सामील झाले. मी नम्रताची चुलत बहीण होते. मी विजयला आधीच ओळखत होते, पण मी लग्न करून विजयची बायको होईल असे मला कधीच वाटले नव्हते. जेव्हा विजयसाठी दुसऱ्या मुलीचा शोध सुरू झाला तेव्हा पल्लवीच्या आई वडिलांनी मला पसंती दिली, कारण त्यांना माहीत होते की मी मनूवर आईप्रमाणे प्रेम करू शकेन. माझ्या घरच्यांनाही या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता, कारण माझे आई वडील गरीब होते आणि हुंड्याचा भार सहन करू शकत नव्हते. तर विजयला लग्नात काहीही नको होते. म्हणून माझ्या आई वडिलांनी स्वतः माझे लग्न विजयशी केले. तो श्रीमंत, देखणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचा होता. त्यामुळे तो माझ्यासाठी एक चांगला जोडीदार ठरेल असे माझ्या आई वडिलांना वाटले. पण विजयच्या मनात पल्लवीबद्दलचे जे प्रेम आहे ते विसरले होते. आज ना उद्या मला विजयचे प्रेम मिळेल या आशेवर माझ्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मनूला माझ्या मांडीवर बसवले आणि मला सांगितले की त्याने मला या घरात फक्त मनूसाठी आणले आहे आणि मी देखील अत्यंत शांतपणे मनूची काळजी घेतली. आजपर्यंत मी विजयजवळ ना माझा हक्क मागितला होता, ना कधी कोणती तक्रार केली होती. पण जसजसा वेळ जात होता तसतशी माझ्या आतली अस्वस्थता वाढत होती. खरं तर मी जेव्हाही विजयला माझ्या समोर बघायचे तेव्हा माझी नजर आपोआपच त्याच्या अस्तित्वावर अडकून पडायची. माझ्या मनाची इच्छा आहे की मी कसे तरी त्यांचे प्रेम मिळवावे. म्हणून मी आज रात्री विजय ऑफिसवरून परत येण्यापूर्वी लाल जाळीची साडी नेसली होती. फक्त एक छोटासा ब्लाऊज होता ज्यातून माझं शरीर सौंदर्य दिसत होतं. सासूबाईंना विचारल्यावर मी विजयच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले होते. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या की आज रात्री मी मनूला माझ्यासोबत ठेवेल, तर तू विजयचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. माझ्या सासूबाईंच्या या विचाराने मला खूप आनंद झाला आणि मी हसले. मग माझी सासू मनूला घेऊन तिच्या खोलीत गेली आणि मी विजयची वाट पाहू लागले. मग गाडीचा हॉर्न वाजला आणि माझ्या हृदयाची धडधडच सुरू झाली. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे विजयसाठी तयारी केली होती. मला माहीत नाही की तो मला पाहिल्यानंतर काय म्हणाला असता किंवा त्याने मनूला पाहिले नसते तर काय झाले असते, कारण ऑफिसवरून येताच मनूला स्वतःच्या मांडीवर घेण्याची त्याची सवय होती. पण माझ्या सासूबाईंनी आज रात्री मनूला स्वतः पाहणार असल्याचे सांगितले आणि त्यांनी तिला स्वतःच्या इच्छेनुसार खोलीत नेले. पण आता विजयला वाटेल की मीच मनूला मुद्दाम माझ्या सासूच्या स्वाधीन केले आहे अशी भीती माझ्या मनाला लागली होती. विजय जेव्हा घरात शिरला तेव्हा त्याला कॅन्डीजने उजळलेले लाऊंज पाहून प्रथम आश्चर्य वाटले आणि हळूहळू पावले टाकत तो टेबलाजवळ पोहोचला आणि तिथे त्याला त्याचे आवडते पदार्थ तयार केलेले दिसले. सर्व दिवे बंद होते, मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि मग मी त्याच्या समोर आले. तेव्हा तो बराच वेळ माझ्याकडे एकटक बघत उभा होता. माझ्याकडे बारकाईने पाहत राहिला आणि मग विचारू लागला की हे काय प्रकरण आहे, हे सर्व काय आहे. त्याच्या त्या बोलण्याने मी घाबरले आणि त्यांना हे देखील सांगू शकले नाही की मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी केलं आहे. मला असं घाबरलेलं पाहून विजय काहीतरी विचार करून माझ्या जवळ आला आणि मग माझे केस बोटांनी मागे करत म्हणाला की हे सर्व तू माझ्यासाठी केलेस. मी मोठ्या कष्टाने होकार दिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो म्हणाला की मी आज खूप थकलो आहे, पण तुने माझे आवडते जेवण देऊन माझा सर्व थकवा दूर केला आणि तू पण खूप सुंदर दिसत आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली. मग विजयने माझा हात धरला आणि मला त्याच्या जवळ बसवले आणि म्हणाला की चल जेवायला बस. विजयच्या या कृतीने मला खूप आनंद झाला होता. आज मला असे जाणवले की मी स्वतःच विजयपासून अंतर ठेवून होते. खूप छान वातावरणात आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. यावेळी त्याने मनूबद्दल विचारलं आणि मी त्याला सांगितलं की ती आईच्या खोलीत झोपली आहे. हे ऐकून त्याला दिलासा मिळाला. मग मी खोलीत आले तेव्हा विजय फ्रेश होऊन झोपला होता. मी मुद्दाम त्याच्या थोडे जवळ आडवे झाले. माझ्या कृतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो वळून माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि मग तो असं काही बोलला की ज्यामुळे मला लाजच वाटली. तो म्हणाला, मला माहीत आहे की तुला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुलाही एका स्त्रीप्रमाणे तुझ्या पतीची साथ आणि प्रेम हवे आहे. पण जेव्हा मी तुझ्याकडे हात पुढे करतो तेव्हा मला पल्लवीची आठवण येते. मी तिच्याशी विश्वासघात कसा करू शकतो? माझ्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिने हे जग सोडले. तिला विसरून मी तुझा कसा होऊ? मी हे लग्न फक्त मनूच्या निमित्ताने केलं होतं आणि हे लग्नाआधी मी तुला सांगितलं देखील होतं. विजयच्या बोलण्याने माझं मनच तुटलं. मला माझे सर्व प्रयत्न आता अयशस्वी झाल्यासारखे वाटले. पण अचानक विजय पुढे आला आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतले
आणि त्याचे ओठ माझ्या गालांवर ठेवले. मग तो म्हणू लागला की प्रिया, जर मी पल्लवीच्या निमित्ताने तुला तुझा हक्क दिला नाही तर तोही अन्यायच होईल. तुला माझे अस्तित्व मिळवायचे असेल तर मी तुझे हक्क द्यायला तयार आहे, पण मी तुला माझ्या हृदयात स्थान देऊ शकत नाही. असे म्हणत विजयने हळूच माझ्या साडीचा पल्लू ओढला आणि मी त्याचा हात धरला. मी अंथरुणावरून थोडं मागे सरकले आणि म्हणाले की मला तुझा सहवास अशा प्रकारे नको आहे की तुझे हृदय तुझ्या नियंत्रणात नाही आणि तू जबरदस्तीने तुझे अस्तित्व माझ्याकडे सोपवशील. ज्या दिवशी तुझे हृदय माझ्यासाठी धडधडायला लागेल त्याच दिवशी तू माझ्याकडे ये. मी सुद्धा तुला मिठीत घेईन, पण अशा अर्ध्या मनाच्या अस्तित्वाचा मला काही उपयोग नाही. मी पलंग सोडून उभी राहिले आणि वॉशरूममध्ये गेले आणि शॉवरखाली उभी राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पल्लवीचे प्रेम किती प्रबळ होते ते मला माहीत होते. ते तोडणे इतके सोपे नव्हते. मला त्याची वर्षानुवर्ष वाट पाहावी लागणार होती. मी साडी बदलली आणि एक साधा सूट घातला आणि माझ्या सासूच्या खोलीत गेले आणि मनूला माझ्या मांडीवर घेतले. माझे बदललेले कपडे पाहून सासूबाईंनी विचारले की काय झाले, मनूला घ्यायला का आली आहेस? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, विजयला इतक्या सहजासहजी मिळवणं शक्य नाही. त्यांचे अस्तित्व माझे झाले तरी त्यांचे हृदय माझे कधीच होणार नाही. माझ्या सासूने माझे दुःख वाचले होते. ती पूर्णपणे गप्प झाली आणि मी मनूला उचलून घेऊन आली. मी तिला माझ्या आणि विजयच्या मध्ये घेतल्यावर विजय मनू झोपलेली असताना देखील तिच्यावर प्रेम करत होता. त्याच्या आतल्या भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या आणि मला स्वतःसाठीही तेच हवे होते. पण तो दिवस कधी येईल ते माहीत नाही की जेव्हा विजय खऱ्या मनाने माझा असेल. हाच विचार करता करता मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्ण शांततेने त्याची सर्व कामे करत होते. विजयने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. कदाचित त्याला माझ्या मनाच्या स्थितीची जाणीव होती, म्हणूनच तो माझ्याशी अधिक काही बोलला नाही. दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर मी विजयच्या जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट आता मी विजयपासून अंतर राखले होते. मी मुद्दाम विजयसमोर शक्य तितक्या कमी प्रमाणात यायचे आणि विजयला देखील माझ्या या कृतीची जाणीव होती. दिवस असेच भराभर निघून चालले होते आणि आज आमच्या लग्नाला 2 वर्ष होणार होते. मनूही आता मोठी झाली होती आणि मला मम्मा म्हणू लागली होती. तिच्या तोंडून पहिला शब्द बाहेर पडला तो म्हणजे आई, आणि मला इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले होते. मनूच्या तोंडातून पहिला मम्मा हा शब्द उच्चारला तेव्हा विजयलाही आश्चर्य वाटले. तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. त्याला माझ्याशी काही बोलायचे होते, पण माझ्या असभ्य वागण्यामुळे तो मला काही बोलू शकला नाही. मी पटकन तिथून निघाले आणि आता मला असे वाटत होते की आता मी विजयच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जायला हवे. कारण विजय पल्लवीच्या आठवणींनी खुश होता. त्यामुळे त्याच्या सुखी आयुष्यात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नव्हता. कधी कधी तो मला पाहून अस्वस्थ व्हायचा. त्याच्या डोळ्यातली ही अस्वस्थता मला जाणवत होती. कधी कधी मी त्याला रात्री जागतानाही पाहिले होते. कधी कधी तो रात्रभर कूस बदलत राहायचा. त्याची इच्छा होती की त्याने पुढे येऊन मला मिठी मारावी, पण त्याला पल्लवीचा विश्वासघात करायचा नव्हता आणि त्याला त्याची ही अस्वस्थता दूर करायची होती. म्हणून आज मी माझ्या सासूबाईंना सांगितले की आई, आता मनू मोठी झाली आहे. तुम्ही आणि विजय मिळून मनूची काळजी घेऊ शकता. आता मला या बंधनातून मुक्त करा. मी आता गुदमरून आयुष्य जगू शकत नाही. माझ्या सासूने माझ्याकडे आशाभूत नजरेने पाहिले आणि म्हणू लागली की प्रिया, अजून एकदा प्रयत्न कर. कदाचित माझा मुलगा विजय तुझ्याकडे वळेल, कारण मेलेल्या माणसांसोबत आयुष्य घालवता येत नाही. पल्लवीच्या आठवणींनी तो किती दिवस जगत राहणार. मी म्हणाले, आई, मी विजयला संधी देऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे आणि या 1 वर्षात अशा अनेक संधी आल्या की तो मला प्रेमाने हाताळू शकला असता. माझा हात धरून त्याला नव्या आयुष्याची सुरुवात करता आली असती, पण प्रत्येक वेळी त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. जर मला माझे आयुष्य एकट्याने घालवावे लागले तर निदान विजयच्या मनात माझे प्रेम पुन्हा जागवण्याची वाट पाहण्याचे दुःख तरी मला होणार नाही. असे म्हणत मी माझ्या खोलीत आले आणि त्यावेळी विजय खोलीत उपस्थित असल्याचे पाहून थक्क झाले. आज तो वेळेच्या आधीच घरी आला. घड्याळात बघितले तर फक्त 4 वाजले होते. विजय ऑफिसमधून घरी 6 वाजता परत येत असे. विजयची नजर फक्त माझ्यावरच केली होती, जसे की त्याला मला काहीतरी सांगायचे आहे. पण मी त्याच्याकडे पाहणे टाळले होते, कारण आज त्याच्या डोळ्यात काहीतरी होते की ज्यामुळे माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मी विचारले, तुमच्यासाठी चहा आणू का? तो म्हणाला, माझ्या जवळ येऊन बस. मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. पण मला त्याच्याशी काही बोलायचे नव्हते. मी खोलीतून बाहेर जाऊ लागले, पण अचानक विजयने माझा हात धरला आणि मला स्वतःकडे ओढले. मी माझा तोल सांभाळू शकले नाही आणि सरळ विजयच्या छातीत धडकले. मी म्हणाले,
हे काय करतोयस तू? सोड मला. यावर तो बोलू लागला की मी तुला सोडायला थोडी ना पकडलं आहे. असे म्हणत त्याने आपले ओठ माझ्या गळ्यांपर्यंत आणले. विजयचा गरम श्वास मला वितळू लागला. विजय उत्तेजित अवस्थेत माझ्या कानात म्हणाला की प्रिया मला माफ कर. मी तुला प्रत्येक क्षणी त्रास दिला आहे. विजयच्या तोंडून माफीनामा ऐकून मी चकित झाले आणि विजयकडे बघू लागले. मला विश्वास बसत नव्हता की हे सत्य आहे की एक स्वप्न. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विजयच्या हातातून बाहेर पडून मी विजयपासून वेगळी झाले आणि बिनधास्त रडू लागले. विजय माझ्याजवळ आला आणि म्हणाला की प्रिया, असे रडून मला आणखी लाजवू नकोस. आज मला माझी चूक मान्य आहे. या 2 वर्षात तू माझी जितकी काळजी घेतलीस तितकी पल्लवीनेही माझी काळजी घेतली नव्हती. पल्लवी खूप श्रीमंत कुटुंबातील होती. मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. ती फक्त माझ्या प्रेमाचे वादळ होती. माझा राग तिला सहन होत नव्हता, पण तू माझा राग सहन केलास. माझी काळजी घेतलीस. माझ्या मुलीला मातृप्रेम दिलेस. या हृदयात तू तुझे स्थान पल्लवीपेक्षा उंच केलेस. तू मला सोडून गेलीस तर मी जगू शकणार नाही. पल्लवीच्या वियोगाने मी तुटून पडलो, पण तुझा वियोग मला थेट मरणाकडे घेऊन जाईल. मी वेदनेने विजयच्या तोंडावर हात ठेवला आणि विजय माझ्या कृतीवर हसला. माझ्या डोळ्यातील अश्रू तो हाताने साफ करू लागला. तेवढ्यात मला मनूच्या रडण्याचा आवाज आला आणि मी पटकन खोलीतून बाहेर आले. आज माझ्या हृदयाचे ठोके वेगळ्याच प्रकारे धडधडत होते. चेहऱ्यावर वेगळाच रंग दिसत होता. मी जेव्हा मनूला माझ्या सासूच्या मांडीवर घेतले तेव्हा तिने माझ्या चेहऱ्यावर रंग पसरलेले पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर निवांत हास्य पसरले. आम्ही सर्वजण संध्याकाळचा चहा घेत असताना विजय म्हणाला की संध्याकाळी तयार हो, मी तुला आणि मनूला खरेदीला घेऊन जातो. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मग मी संध्याकाळी लवकर तयार झाले आणि त्याची वाट बघत बसले, कारण तो त्याच्या एका मित्राकडे गेला होता. संध्याकाळी विजय परत आल्यावर त्याने मला आणि मनूला मार्केटमध्ये नेले. याआधी देखील विजय मला खरेदीसाठी घेऊन गेला होता, पण त्यावेळी तो फक्त मनूसाठीच खरेदी करायचा आणि मला देखील सांगायचा की तुला जी वस्तू हवी असेल ती तू घेऊन घे, पण मी काहीही खरेदी करायचे नाही. पण आज जेव्हा आम्ही खरेदीसाठी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा विजय माझ्यासाठी कपडे शोधू लागला. हे पाहून मला आश्चर्य वाटले की मी त्याला विचारले की तू काय करतोयस? तर तो म्हणाला की तू किती दिवसांपासून या 4 जोड्यांच्या कपड्यांमध्ये हिंडत आहेस. तुझ्याकडे नीट कपडे देखील नाहीत. म्हणूनच मला वाटले की आज मनूसाठी नाही तर तुझ्यासाठी शॉपिंग करू. आणि मग विजयने त्याच्या आवडीनुसार माझ्यासाठी बरेच कपडे खरेदी केले. मला सुद्धा खूप आनंद झाला होता. आणि मग विजयने अचानक माझ्यासाठी अशी वस्तू विकत घेतली की विजयचा हेतू लक्षात येताच माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. ती खूप सुंदर काळ्या रंगाची नाईटी होती. तो म्हणाला की तू हे परिधान करून खूप सुंदर दिसशील. आणि मग त्याने स्वतःच्या इच्छेने ती नाईटी विकत घेतली. आम्ही थकून रात्री घरी परतल्यावर विजय म्हणाला की जा आणि नाईटी घालून तयार हो. मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा विजयच्या डोळ्यातील खोडकरपणा पाहून मला लाज वाटली आणि मग मी ती नाईटी घातली आणि तयार होऊन खोलीत आले आणि आश्चर्यचकित झाले. विजय बेडवर माझी वाट पाहत बसला होता. त्याने हातवारे करून मला त्याच्याकडे बोलावले आणि मग मला त्याच्या मिठीत घेतले. मी विजयच्या सहवासात विरघळू लागले, पण तो सर्व काही फक्त माझ्या आनंदासाठीच करत होता हे मला माहीत होतं. म्हणूनच मी थोडी मागे सरकले आणि म्हणाले की विजय, बळजबरीने स्वतःला माझ्या स्वाधीन करू नकोस. मला तुझे प्रेम हवे आहे, तुझे शरीर नाही. तेव्हा विजयने माझ्या होठांचे हळूवार चुंबन घेतले आणि म्हणाला की मला देखील तुझ्यावर माझे प्रेम व्यक्त करायचे आहे. पल्लवीच्या आठवणी या हृदयात धुसर झाल्या आहेत आणि तू या हृदयाच्या सिंहासनावर बसले आहेस आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला आधीच कबूल केले आहे. आता जेव्हा मी प्रेम करतो तेव्हा ते व्यक्त करणे महत्त्वाचे आहे आणि आज रात्री तू माझ्या प्रेमावर विश्वास ठेवशील. असं म्हणत विजयच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू पसरलं आणि मी लाजत विजयच्या छातीत डोकं लपवलं. मग हळूहळू विजयने माझ्यावर प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली आणि माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. आज 2 वर्षानंतर आमच्या लग्नाची रात्र होणार होती. आम्ही दोघंही एकमेकात हरवत गेलो आणि हळूहळू रात्र निघू लागली. विजयने त्याच्या प्रेमाप्रमाणे रात्रभर मला घट्ट धरून ठेवलं होतं. सकाळी कुठेतरी विजयने मला झोपू दिलं आणि मग मी विजयच्या मिठीत डोळे मिटले. दुसऱ्या दिवशीची सकाळ माझ्या आणि विजयच्या आयुष्यातील आनंदाची सकाळ होती. विजयने मला मिठी मारली आणि कपाळाची चुंबन घेतले आणि आमच्यात वैवाहिक जीवन सुरू झाले. मी विजयच्या प्रेमाने आनंदी तर होतेच, सोबत देवाचे आभारही मानत होते की माझे प्रेम, माझी उपासना आणि माझी सेवा यामुळे मला विजयच्या मनात स्थान मिळाले होते. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.